नमस्कार. मी डॉक्टर सम्राट जानकर तुमचा गटफिट क्लबमध्ये स्वागत करतो. आज आपण अतिशय एक महत्त्वाचा विषय म्हणजे फिस्टुला सर्जरीच्या नंतर जुलाबाचे औषध म्हणजे लॅक्सेटिव्ह का बरं घ्यायचं, किती वेळ घ्यायचं, कसं घ्यायचं ह्याबद्दल समजून घेऊया. कारण बरेच लोक फिस्टुला सर्जरी करून घेतात, केल्यानंतर हा जुलाबाचं औषध कधी घ्यायचं, का बरं घ्यायचं आणि घेतलं नाही तर काय, नाही घेतलं तर काय, ह्या गोष्टीबद्दल संभ्रम असतो. काही काही लोक म्हणतात मला तर बद्धकोष्ठता नाही आहे, हे जुलाबाचे औषध का बरं घ्यायचे. मित्रांनो, फिस्टुलाच्या सर्जरीमध्ये सर्जरी झाल्यानंतर तुम्हाला जखम असतो, तिथं वेदना असतात, जखम ताजं असतं, काही काही वेळेला स्टिचेस घेतलेले असतात, त्यामुळे तो एरिया खूप एक सेन्सिटिव्ह असतो. मग त्या कंडिशनमध्ये कडक जर कथा संडास आली तर तो एरियाला आणखीन जास्त घर्षण होऊ शकतो, टाके तुटू शकतात आणि ब्लिडिंग होऊ शकतो, वेदना तीव्र होऊ शकतात. ह्यामुळे फिस्टुला सर्जरीनंतर आपणाला थोडीशी लॅक्सेटिव्ह जर कथा घेतलेला असेल तर त्याला मदतगार होऊ शकतं. मग फिस्टुलाच्या सर्जरीनंतर काय लॅक्सेटिव्ह आणि कसं घ्यायचं, का बरं घ्यायचं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. फिस्टुला सर्जरी किंवा कोणतीही गुदाशयाच्या तिथं सर्जरी झालेली असेल, तिथले काही ग्रंथी असतात जे की थोडं थोडं म्युकस सिक्रेट करून, लाळ सिक्रेट करून तो एरियाला नरम ठेवत असतात, लवचिक ठेवत असतात. त्यामुळे मोशन ज्या वेळेला येतं त्यावेळेला कळत नकळत नॉर्मली पास होऊन जाते, आपल्याला समजत देखील नाही. पण एकदा का तिथं सर्जरी झाली, ह्या ग्रंथीचा जो काही सिक्रेट करणं आहे तो बंद होतो. बंद झाल्यामुळे तो एरिया पूर्ण एकदम ड्राय होऊन जातो. ती एरिया ड्राय असल्यामुळे जर कथा मोशन वरतून आलं आणि कडक जर कथा असेल तर त्या एरियातून घर्षण होऊन त्रास होऊ शकतो. म्हणूनच फिस्टुलाच्या पेशंटमध्ये आम्ही सांगतो जेल लावा, क्रीम लावा, फक्त बाहेरून लावायचं नाही, आतून लावायचं. त्यामुळे तो एरिया लुब्रिकेटेड राहतो, ऑइल राहतं, मोशन आलं तर घर्षण होणार नाही. आणि पहिल्या आठवडाभर 5 ते 7 दिवसापर्यंत पेशंटला पातळ जुलाब व्हावं ह्यासाठी आम्ही औषध देतो. ते कोणते, जे आम्हाला ऑस्मोटिक लॅक्सेटिव्ह म्हणून असतात, त्यांचं कामच असतो पाण्यासारखं मोशन करणं. मग त्याच्यामुळे काय होतं की मोशन पाण्यासारखं होतं, जास्त स्ट्रेन होत नाही, ताकद द्यायची गरज नाही पडत आणि ब्लिडिंग, वेदना कमी होतं आणि बऱ्यापैकी रिकव्हरीला मदत करतो. पण 5 ते 7 दिवसानंतर तसंच जर कथा घेतलं तर ती काही नॉर्मल कंडिशन नाही. संडासची जागा उघडायला पाहिजे, गुदाशय बंद व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आम्ही नंतर पेशंटला सांगतो तुम्हाला जे बॉटलमध्ये पातळ औषध दिलेले ते कमी करत जा आणि पावडर घ्यायला चालू करा. पावडरमध्ये काय असतो, तुमचं मोशन घट्ट बांधून मोठं साईजचं होतं जो नॉर्मल असतो. मग तसं जर का झालं तर गुदाशय पूर्ण उघडेल, मोशन येईल आणि बाहेर पडेल आणि तुमची वेदना थोडी कमी झालेली असते आणि सॉफ्ट आणि बल्की मोशन झाल्यामुळे गुदाशय पूर्ण उघडून मोशन जर का बाहेर गेलं तर तुम्हाला रिकव्हरीला मदत होऊ शकतो आणि रिकव्हरी चांगली होऊ शकतो. आणि त्याचसोबत जितकं बल्की मोशन राहील तितकं नॅचरली रिलॅक्स व्हायला चालू झालं तर आपणाला एक भीती असते सर्जरीनंतर, ती भीती निघून जाते, हीलिंग चांगलं होते आणि तुम्हाला त्राससुद्धा कमी व्हायला चालू करतो. त्याच्यासोबत तुमच्या खाण्यामध्ये जास्तीत जास्त फळभाजी घेतलं आणि त्याचसोबतच तुम्ही जास्तीत जास्त फायबर कंटेनिंग फूड आणि त्यासोबत पाण्याचं प्रमाण 3 लिटरपर्यंत डेली पाणी पिलं तर संडास घट्ट बांधून होईल, त्रास कमी होईल आणि रिकव्हरी फास्ट होईल, सेफ रिकव्हरी होईल. काही काही जणांना इतकंसुद्धा लॅक्सेटिव्ह घेतलं तर मोशन होत नसेल तर त्यांच्यामध्ये आम्हाला काही गोळ्या औषध द्यावं लागतात, ज्याच्यामुळे पोटामध्ये प्रेशर येऊन बाहेर पडेल, मल बाहेर पडेल, असं पण करावं लागू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी स्वतः काही प्रयोग नका करू, तुमच्या डॉक्टरांना बोला. आमचं रुटीन असतं की पहिले काही लिक्विड मोशन देतो, पातळ औषध देतो, नंतर पावडरवाले देतो, जेणेकरून तुमचा टाईम पिरियड निघून जातो आणि एकंदरीत फिस्टुलाचा जखम भरण्यासाठी एक 5-6 आठवडे तरी मिनिमम लागतात. तो फेजमध्ये वेदना कमी व्हावं, त्रास कमी व्हावा म्हणून जर का तुम्ही जुलाबाचं औषध लॅक्सेटिव्ह घेतलं त्यामुळे हॅबिट वगैरे फॉर्म होणार नाही, त्याची काळजी करू नका. कारण आत्ता सध्या जखम भरणं गरजेचं आहे, वेदना कमी होणं गरजेचं आहे, रिकव्हरी चांगलं होणं गरजेचं आहे, जेणेकरून फर्दर तुम्हाला त्रास होणार नाही याची खात्री होऊ शकते. तरी हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगलं माहितीस्त वाटलं असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.